करण्याचा मात्र जे धाडस करतात की काय, कारण तेवढीच चांगली गोलंदाजी सातत्याने पाहिले गेले. आपण मिस्टर एमपीएल मिस्टर केटीपीएल म्हणजे या खेळाडूची मात्र सातत्याने ओळख राहिली आहे. कराडच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या नावाची चर्चा ते राजू कंक. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न झालाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आहेत. बॅक टू बॅक दोन झेल सुटताना पाहायला मिळतात. नेहमीच म्हणतात ना, ड्रॉप द कॅचेस लॉस द मॅचेस. जिंका कॅच पकडा आणि जिंका मॅच हे सूत्र राहिलंय क्रिकेटचं. आणि पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर झेल सुटला, दुसऱ्या चेंडूवरती पाहायला गेलं तर झेल सुटताना पाहायला मिळतोय. या चुकांमधून आता शिकणं गरजेचं असेल. सातत्यानं चुका होताना पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक दोन चेंडूवरती संधी निर्माण केल्या होत्या. खरं तर फलंदाज अडकले होते जाळ्यामध्ये. त्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जी हवी ती मदत मिळत नाहीये. त्यानंतर पाहिलं तर थर्ड मॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. क्रिकेटची लाईफलाईन सिंगल आणि डबल धावेंवरती विश्वास ठेवला जातोय. एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावसंख्या 6 धावसंख्या. या 6 धावसंख्येवरती हा खेळ आपण पाहतोय. बेस्ट ऑफ बेस्ट जर पाहायला गेलं तर दोन खेळाडूंचा खेळ आपल्याला मात्र इथे होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू पहा. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. म्हणतात ना, मिनिमम एफर्ट्स मॅक्झिमम रिझल्ट करण्याचा प्रयत्न किरणच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बघता क्षणी 2 धावा कंप्लीट पाहायला मिळतात. चीत्याच्या चपळाईनं चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि 2 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय 8 धावसंख्येवरती. एका बाजूला गोलंदाजीवरती आपण पाहतोय अर्थातच पश्चिम महाराष्ट्रातील कित्येक स्पर्धेमध्ये मालिकावीरचा किताब जिंकणारा राजू कंक. दुसऱ्या बाजूला एक युवा खेळाडू किरण काटेकर फलंदाजीसाठी. पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेर टाकलेला चेंडू पंच दंडित करतायत. पंचांचे हात दोन्ही समांतर पाहायला मिळत आहेत. धावा मिळत आहेत अवांतर. अजून एक धाव धावफलकावरती ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचेल तो 9 या धावसंख्येवरती. रिच मध्ये आणण्याचा प्रयत्न होता. थोडासा बाहेर पडला. स्लाइड ऑफ साइड लेग स्टंप डिलिव्हरी आणि त्याचा फायदा अगदी इथून फलंदाजी करणाऱ्या टीमला 1 धावेच्या स्वरूपामध्ये झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून केली गेली आहे चुकी आणि चेंडू धरतीला दान होताना पाहायला मिळतोय. पहा रुपेश सर सातत्यानं झेल सुटताना पाहायला मिळत आहेत. आणि क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळत आहेत तेव्हा तेव्हा संधीचं सोनं होताना पाहायला मिळत आहे. परफेक्ट ऑफ ड्राईव्ह करायचं होतं. शॉर्ट सिलेक्शन चांगलं पाहायला मिळालं नाही. बॅटची कनेक्टिव्हिटी तेवढी चांगली पाहायला मिळाली नाही. आणि इथून ह्या सामन्यातील पहिल्या षटकातील तिसरा झेल आपल्याला सुटताना पाहायला मिळतोय. हे खूप अगदी निराशाजनक क्षेत्ररक्षण करणारे टीम सड्याने खास करून गोलंदाजी करणारे राजू कंक यांच्यासाठी असणार आहे. थोडासा निराश पाहायला मिळतो. पुन्हा एकदा मोठा फटका. स्टँड अँड डिलिव्हर. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय 6 धाव्यांसाठी. या चेंडूवरती मिळत आहेत 6 धावा. अप्रतिम स्ट्रोक. डेफिनेटली आपण पाहतोय थोडासा फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न. स्लाइड लेफ्ट ऑफ स्टंप डिलिव्हरी होती. कव्हरच्या पॉइंट वरून एक्स्ट्रा कव्हरला भेदून अगदी चिडफार करत हा एक कलात्मक पद्धतीने नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट इथे मात्र पाहायला मिळाला. आणि या 6 धावा मात्र येत आहेत किरण यांच्या बॅटमधून. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. स्कोर इज लॉस ऑफ 0 विकेट 16 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 16 धावसंख्या धावफलकावरती. पावसाचं आगमन मैदानावरती होताना पाहायला मिळतंय. आणि पावसाळी रबल बॉल क्रिकेट स्पर्धा असो किंवा टेनिस बॉल क्रिकेट ची स्पर्धा असो, नेहमीच सातत्यानं अग्रनामांकित स्पर्धा म्हणून आपण कराड तालुका प्रीमियर लीग पाहतो. तशाच दर्जाचं दमदार आणि नामांकित आयोजन खरं तर सन्माननीय सागर पाटील साहेबांच्या माध्यमातून या खेळाडूंसाठी एक मोठं व्यासपीठ उभा केलं आहे. आणि 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 16 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या षटकानंतर राजू कंक मात्र 16 धावा इथे खर्च करतात. एक महत्वपूर्ण अविराज सर पाहायला गेला तर हा षटक होता, कारण एक महत्वपूर्ण गोलंदाज आयकॉन प्लेअर आणि यांच्याकडे पाहिला जातोय. मॅच विनिंग खेळाडू म्हणून यांच्याकडे पाहिला जातोय. आणि पहिल्या षटकामध्ये 16 धावा इथे खर्च झाल्यात. अनिल बागल गोलंदाजी मार्कवरती. अलॉंग द कार्पेटचं क्षेत्र निवडलं. लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक आहे तिथे डीपला. त्यानंतर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. नेहमी म्हणलं जातं ना, 1 इज बेटर दॅन 0. खरं तर जिथे धावा बनवण्याचा प्रयत्न करतायत तिथे 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतो तर म्हणजेच 18 या धावसंख्येवरती. एका बाजूला पाहायला गेलं तर बागलवाडी गावचा खेळाडू अनिल बागल गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर सातत्यानं एकाच संघात खेळणारे हे सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये किरण काटेकर. नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय संतोष दबडे फलंदाजी करताना. डेफिनेटली
कारण इथून महत्त्वपूर्ण दोन्ही खेळाडू जर पाहायला गेला तर किरण यांच्यावरती पूर्णपणे जबाबदारी इथून असणार आहे. त्याच्यानंतर संतोष यांना पाहायला गेलं तर संतोष एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत आणि राजू कंग यांच्यावरती जो चढवलेला हल्ला आणि त्याच्यानंतर हा आत्मविश्वास आपल्याला वाढला जातोय. म्हणतात तर तुमच्या स्वप्नांना सांगू नका की तुम्हाला अडचणी किती आहेत, पण अडचणींना अवश्य सांगा की तुमची स्वप्न किती मोठी आहेत. आणि हे स्वप्न किरण आणि संतोष ज्यांनी पाहिलंय आणि तेच इथे मात्र सातत्याने उतरवताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा स्ट्रेट लॉंग चाऊनचं क्षेत्र निवडलं, तिथं डीपला प्रोडक्शन होते. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 19 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अनिल बागलच्या माध्यमातून. रोखून ठेवलंय फलंदाजाला या षटकामध्ये. अनिल बागल यांच्याकडून अविनाश गायकवाड यांच्याकडून अनिल बागल यांच्यासाठी इथे मात्र या गोलंदाजीसाठी जर विकेट घेतला तर इथून बक्षीस येणार आहे. 20 धावसंख्या धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 4 धावसंख्या आतापर्यंत खर्च केली गेली आहे. गोलंदाज अनिलच्या माध्यमातून खरं तर चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. राकेश दादा गारे साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेला जेडी स्पोर्ट्स गारेवाडी हा संघ आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. खरं तर 1.3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 20 धावसंख्या धावफलकावरती. एका बाजूला पाहिलं तर बाहुबली 6 चेंडूंचा सामना केला, 11 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जर किरण 6 चेंडू 11 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर 3 चेंडू 8 धावसंख्येवरती फलंदाजी करताना संतोष बाहुबली आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पावसाचं जोरदार आगमन होताना मैदानावरती पाहायला मिळतंय. किरण ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा फटका घेण्याचा प्रयत्न. उंची जास्त आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळत आहे. त्यानंतर पाहिलं तर क्षेत्ररक्षक थोडेसे घसरताना पाहायला मिळाले. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न झालाय. तिसरी ही धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते आणि त्यानंतर नकार आलाय. म्हणतात ना, चांगला क्रिकेट आणि चांगला गुड रनिंग बिटवीन द विकेट करायचं असेल तर यस नो अँड वेट या 3 शब्दांचा समन्वय खरं तर योग्यरित्या करणं गरजेचं असतं आणि हाच 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 23 या धावसंख्येवरती. 23 धावा धावफलकावरती इथून पाहायला गेलं तर किरण काटेकर 7 बॉल मध्ये 14 धावांवरती खेळतात. किती मोठी जबाबदारी किरण काटेकर यांच्यावरती. आता इथून संतोष शाईक एनला आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठी जबाबदारी त्यांच्यावरती अजूनही सलामीला जोडली गेली आहे. त्यांनी पूर्णपणे जबाबदारी ते सांभाळली गेली. पहा पुन्हा एकदा डाव्या एस्टीनच्या बाहेर टाकलेला चेंडू पंच दंडित करतायत. वाईट चेंडूंचा इशारा पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 21 चा उल्लंघन केलं गेलं. पंचांच्या माध्यमातून दंडित सुद्धा केलं गेलं. या एका धावेने धावफलक थोडासा पुढे जाताना नक्कीच पाहायला मिळतोय. 24 धावसंख्या धावफलकावरती. गोलंदाज सज्ज पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राईक संतोष. पुन्हा एकदा डाव्या एस्टीनच्या बाहेर चेंडू टाकाल तर नक्कीच तुम्हाला त्या चुकांचा परिणाम नक्कीच भोगावा लागेल आणि पंच सातत्यानं वाईटचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. 25 धावसंख्या धावफलकावरती. पावसाळी क्रिकेट रबर बॉल मध्ये सातत्याने पाहायला मिळतोय. गोलंदाजांना थोडासा अतिरिक्त त्रास गोलंदाजी करताना सातत्याने होत असतो आणि तेच इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 7व्या 8व्या स्टंपवरती टाकलेला चेंडू खरं तर ऑन साईडला टार्गेट करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची लिडिंग एज आणि पाहायला गेलं तर थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू जाऊन विसावतोय. त्यानंतर पाहिलं तर बॅकअप होतं. तत्पूर्वी एकच धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. 26 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. किरण ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा पहा यष्ट्यांच्या पाठीमागे राजीव कंक झेल सोडताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडू पासून पाहिलं सातत्यानं जेडी स्पोर्ट्स गारेवाडी संघाच्या माध्यमातून झेल सुटताना पाहायला मिळत आहेत. म्हणलं जातं ड्रॉप द कॅचेस लॉस द मॅचेस हे क्रिकेटचं सूत्र राहिलंय आणि या क्रिकेटच्या सूत्रांचा वापर जर तुम्ही योग्य पद्धतीने नाही केला तर तुम्हाला छोट्या चुका सुद्धा या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकतात. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 13च्या धावगतीने धावसंख्या होताना पाहायला मिळते. 26 धावसंख्या धावफलकावरती. इथून प्रोजेक्ट स्कोरचा विचार केला तर 65 धावा इथे दाखवल्या जात आहेत. करंट रन रेट 13.00 आपल्याला पाहायला मिळतो. इथे 26 धावा. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 5 षटकांचा खेळ इथे मात्र तुम्हाला खेळायचा आहे आणि इथून क्षेत्ररक्षण थोडासा खराब इथे मात्र पाहायला मिळतो जेडी स्पोर्ट्स या संघाचं. इथून तुम्हाला कमबॅक करावं लागेल. या फुलपाखरानं फ्लाय करावं लागेल आणि अगदी उंच भरारी घ्यावी लागेल. ज्या प्रकारे किरण काटेकर आणि संतोष या 2 फलंदाजांनी संयमाचं क्रिकेट खेळलंय ना आणि 26 धावफलकावरती आतापर्यंत जमवल्यात. छान इथे संयम आणि नेतृत्व कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण या दोघांनी आतापर्यंत दाखवल्यात.
जरी धावा जास्त आल्या नसल्या तरी सुद्धा मात्र इथे विकेट टिकून ठेवणं, या मैदानामध्ये सलामीची जोडी जास्तीत जास्त षटकं खेळणं हा त्यांचा जो टार्गेट आहे तो मात्र सातत्याने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. या जोडीला इथून तोडावी लागेल जर का तुम्हाला ही मोठा खेळीचा पासून तुम्हाला थांबवायचं असेल तर. त्यासाठी मात्र इथून शुभम गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकासाठी येत आहेत. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा पहा, डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलंय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय संतोष बाहुबलीच्या बॅट मधून हा चौकार. इथून चांगला खेळ, मी म्हटलं होतं की संयमाचं क्रिकेट आणि टेक्निकल फलंदाजी त्याचं उत्तम उदाहरण इथे दोन्ही फलंदाज देत असताना पाहायला मिळत आहेत. आता 8 बॉलमध्ये 14 धावांवरती किरण काटेकर खेळत आहेत, तर 5 बॉलमध्ये 13 धावांवरती संतोष दबडे खेळत आहेत. ही मात्र रणनीती आहे. जर तुम्ही तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतील त्यावेळी सिंगल डबलला तुम्ही प्राधान्य द्या, आणि ज्यावेळी तुमच्या स्लॉटमध्ये बॉल असतील त्यावेळी तुटून पडा आणि मग मोठी धावसंख्या जमवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा, आणि तेच इथे दोन्ही फलंदाजांकडनं केलं जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केले गेले. आपण पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हरला जे क्षेत्ररक्षक होते त्यांना इथून डीप फॉरवर्ड रिझनमध्ये मात्र हलवलं गेले. एक थर्डमॅन रिझनमध्ये क्षेत्ररक्षण आहे, मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे. डीपमध्ये पाहायला गेलं तर लॉंग ऑन लॉंग ऑफ ची क्षेत्ररक्षणाची सजावट, पॉइंटला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात. पूर्ण ट्रॅप केलंय. चांगला चेंडू पहा, थोडासा खोलवर पद्धतीचा टाकलेला चेंडू, डान्सिंग डाऊन दी फटका खेळायचा होता, त्या प्रयत्नामध्ये संतोष फसताना पाहायला मिळतोय. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम या खेळाडूंना गाजवला, आणि रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर दिवस क्रमांक 1 आणि दुसरी मॅच आपण मैदानावरती पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं किरण काटेकर थोडासा आक्रमक पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकामध्ये पाहायला गेलं तर संतोषनं स्वतःकडे असलेली ताकद आणि स्वतःकडे असलेली खरं तर जबाबदारी ओळखली आणि त्यानंतर फटकेबाजीला सुरुवात केली. आता संतोषचा विचार केला तर 6 चेंडूंचा सामना केलाय, 13 धावसंख्या बनवताना पाहायला मिळतोय. किरण 8 चेंडू 14 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकांचा खेळ आपण ऑन स्क्रीन पाहतोय. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शुभमच्या माध्यमातून धावसंख्या खर्च केली गेली या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा. ऑन स्ट्राइक संतोष बाहुबली. पुन्हा एकदा पहा, बॅटची आतली कड, यष्टांच्या पाठीमागे यष्टी रक्षक आहेत. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. चांगला गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. खरं तर रुपेश तर विचार केला तर सातत्यानं जेडी स्पोर्ट्स गारेवाडी संघाच्या माध्यमातून चुका होत आहेत, आणि चुकांमधून शिकणं गरजेचं असतं. म्हणून तर म्हणतात ना, लर्निंग इज द बेस्ट सोर्स ऑफ अर्निंग. आता इथे ते पाहायला मिळत नाहीये. डेफिनेटली, आणि आज आपण जर विचार केला तर आतापर्यंत 14 ते 15 धावा क्षेत्ररक्षणांच्या चुकांमुळे खर्च झाल्यात या 31 धावांपैकी, कारण 4 झेल आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत इथून मात्र सुटलेले आहेत. पुन्हा एकदा पहा, 8व्या 9व्या स्टंपवरती टाकलेला चेंडू पंच दंडित करतायत. वाईट चेंडूंचा इशारा येतोय. खरं तर सातत्यानं पाहिलं तर झेल सुटतायत, त्यानंतर वाईट चेंडूंचा मारा जास्तीत जास्त केला जातोय. धावा धावपलकावरती सातत्यानं ऍड होताना पाहायला मिळत आहेत. 32 धावसंख्या धावपलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळत होती 26. आता 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 6 धावसंख्या खर्च केली गेली आहे. पुन्हा एकदा पहा, पुन्हा पंच थोड्याशा अचलबुत नजरेने नक्कीच पाहतील, निर्णय आमच्यापर्यंत कळवतील. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय येतोय, वाईट चेंडूंचा इशारा. अजून एक धाव धावपलकावरती ऍड होती. कारण या मॅचचा विचार केला तर 75 ते 80 धावा तुम्हाला जमावे लागतील. समोरच्या टीम मध्ये बकासूर, ज्याची ओळख आहे अगदी पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा कोनेर हिरा राजू कंक, त्या टीम मधून खेळताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पहा, कमी गतीने टाकलेला चेंडू बॅटवरती प्रॉपर येताना पाहायला मिळत नाहीये. त्यानंतर राजू कंक चेंडूपर्यंत पोहोचतायत, उचलतायत आणि त्यानंतर फेकी करतायत. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट होती. कराडचा म्हणतात ना, रब्बर का गब्बर, या खेळाडूची ओळख आहे. कित्येक स्पर्धा गाजवल्या, जसं आपण टेनिस क्रिकेटमध्ये केतन मात्रेला पाहतो. बाईकचं शोरूम ज्या खेळाडूच्या घरी आहे, तसं राजू कंकचं सुद्धा आपण म्हणावं लागेल. पश्चिम विभागातील कित्येक स्पर्धा या खेळाडूंना गाजवल्या. मॅन ऑफ द सिरीजच्या कित्येक ट्रॉफी या खेळाडूनं जिंकल्या. तो खेळाडू आपल्याला एस्टनच्या पाठीमागे पाहायला मिळतोय. केतन म्हात्रे त्या खेळाडूचं नाव आहे. अगदी सातत्याने चर्चेत राहिलेला हा खेळाडू, ग्रामीण मधला. थोडासा बाहेर जाणारा बॉल. पंच पुन्हा एकदा दंडित करतायत. वाईट चेंडूचा इशारा येतोय. अतिरिक्त धावांची सातत्यानं लयलूट होताना या मॅच मध्ये पाहायला मिळाले. थोडंसं लाईन आणि लेंथ चुकताना नक्कीच पाहायला मिळाली. गोलंदाजाच्या माध्यमातून आतापर्यंत 4 चेंडू वाईटच्या माध्यमातून हाताळताना आपल्याला गोलंदाज शुभम पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका फसलाय, टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या अगदी खाली काय प्रयत्न केलाय, ऑटो फिल्डिंग, ऑटो प्रयत्न, काय क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. दर्जा पाहायला गेलं तर IPL मध्ये आपण अशा पद्धतीच्या स्लाइड्स पाहतो, तशा पद्धती स्लाइड आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या क्षेत्ररक्षकांसाठी.
अफलातून प्रयत्न, झेल जरी घेतला नसेल ना परंतु इफर्ट्स पाके जबरदस्त इथे मात्र दिलेत आणि काळजीपूर्वक क्षेत्ररक्षण करा. एखादा चौकार गेला, षटकार गेला, झेल सुटला, मॅच हरलात तरी चालेल परंतु तुम्हाला दुखापत होणार नाही याची परिपूर्ण काळजी घ्या. आणि कॅमेरामन आमचे ओमसाई एमटीसीची टेक्निकल टीम परिपूर्ण ज्या प्रकारे मेहनत घेतोय ना, जर किरण सर आपण पाहायला गेलं तर प्रत्येकाची पहिली पसंती आहे ती एमटीसी. अक्षय शेठ मात्रे आमचा कोणी गावचा हा सितारा, प्रयत्न आणि मेहनत याने मात्र जी घेतली क्लॅरिटी, बेस्ट ऑफ बेस्ट, ब्रँड इज ब्रँड, एमटीसी लाईव्ह याच्याकडनं ही स्पर्धा कव्हर केली जातोय. कमी दिवसामध्ये चर्चेत आलेलं हे नाव पुन्हा एकदा ऑफ साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. सिंगल धाव कंप्लीट झाली, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळतीये. खरं तर ओमसाई एमटीसी सुद्धा विचार करावा लागेल कशा पद्धतीचं लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळतंय. उच्च दर्जाचं लाईव्ह प्रक्षेपण प्रसारण लाईव्ह ओमसाई एमटीसी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. खरं तर जर झेल झाला असता तर इंस्टाग्राम त्याचबरोबर फेसबुकच्या माध्यमातून ही रील सुद्धा खूप व्हायरल झाली असती आणि कित्येक मिलियन्स व्ह्यूज सुद्धा या व्हिडिओला नक्कीच पाहायला मिळाले असते. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 39. या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. संयमाचं क्रिकेट कसं खेळावं त्याचं उत्तम उदाहरण ते देत असताना म्हणतात ना, कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगन भरारीचे वेड हे रक्तातच असावे लागते, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. आणि या दोन खेळाडूंनी दाखवलंय. 9 बॉलमध्ये 15 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात किरण काटेकर, तर दुसऱ्या बाजूला तेवढीच उत्तम साथ देत असताना 9 बॉलमध्ये 17 धावांची बहारदार खेळी करत असताना इथून षटक क्रमांक 3 समाप्त झालंय. आणि 3 षटकांच्या खेळीनंतर बॅटिंग करत असताना मोहिते सरकार, भरतदादा मोहिते आणि अनिलदादा मोहिते यांच्या मालकीचा हा संघ आणि आयकॉन प्लेयर किरणजी काटेकर, गोटेवाडीचा हा सितारा. दुसऱ्या बाजूला चॉईस प्लेयर संतोषजी दबडे, गोटेवाडीचे खेळाडू. ही संघ जो बांधला गेलाय या संघाची मात्र कामगिरी आतापर्यंत उत्तम आपल्याला पाहायला मिळतोय. 39 वरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर मोहिते सरकार. गोलंदाजी मार्क वरती राजू कंक सज्ज पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटची आतली कड, थर्ड लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू जातोय. तिथे क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये पाहिलं 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावसंख्या खर्च केली आणि तिसऱ्या षटकामध्ये 13 धावसंख्या, म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13च्या गतीने धावसंख्या पुढे जाताना नक्कीच पाहायला मिळते. तर त्यांच्या विरोधामध्ये जेडी स्पोर्ट्स घारेवाडी, त्याच्यामध्ये आपण पाहिलं गेलं संघ मालक आदरणीय शरददादा घारे, राकेश दादा घारे, आयकॉन प्लेयर्स होता गोलंदाज राजू कंक. कुसूर गावामधून खेळताना सातत्याने पाहतोय आपण. चॉईस प्लेयर या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतात आपल्याला तेजस गारे, गारेवाडीचे एक खेळाडू. उत्तम दोन्ही टीम बॅलेन्सिंग टीम आहे आणि आतापर्यंत विराज सर पाहायला गेला तर क्रिकेट ही बॅलेन्स आहे, असं म्हणता येणार नाहीये की या टीमचा खेळ उत्तम झालाय आणि ही टीम थोडीशी मागे पडताना पाहायला मिळतोय. व्हाईटचा निर्णय जरूर आलाय, एक धाव ऍड होईल 41 धावांवरती, परंतु तेवढीच दोन्ही टीम मध्ये तगडी फाईट आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. 42 धावसंख्या धावफलकावरती. सातत्यानं पाहायला गेलं तर वाईट पद्धतीचे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा चांगला चेंडू राजू कंकच्या माध्यमातून थोडासा बाहेर निघणारा चेंडू, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. बॅट आणि बॉल मध्ये पाहायला गेलं तर सोशल डिस्टन्सिंग मेंटेन पाहायला मिळते. निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते. 42 धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा पहा, कमी गतीने टाकलेला चेंडू फिंगर रोल केले गेले राजू कंकच्या माध्यमातून. खरं तर कमी गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो आणि योग्य टप्पा खरं तर राजू कंकच्या माध्यमातून या षटकामध्ये नक्कीच पाहायला मिळालाय. डॉट बॉलची सांगता सातत्यानं पाहायला मिळते. दुसरं षटक राजू हाताळतो. 19 धावसंख्या आतापर्यंत खर्च केली आहे. 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. राजू कंक यांच्याकडे वेगळा कौशल्य आहे गोलंदाजी करण्यासाठी आणि तेच वापरताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा पहा, स्टेप आउट करून करण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या अगदी थोडेसे जवळ पाहायला मिळालं आणि त्यानंतर थांबवलं गेलं. स्वतःला माहिती होतं अगदी चेंडूपर्यंत पोहोचणार नाही आणि त्यानंतर स्वतःला स्थिर केलं आणि चेंडूला अगदी सीमारेषेच्या लगत स्टॉप केलं. त्यानंतर पाहायला गेलं तर धाबा कंप्लीट केल्या गेल्या या चेंडूवरती. 3 धाबा, 45 धावसंख्या धावफलकावरती. चला यानंतर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरची नेक्स्ट मॅच दोन्ही टीमला आम्ही कॉल देतोय. वीर योद्धा अर्थातच वीर योद्धा तुळसण विपक्ष भैरवनाथ स्पोर्ट्स आकायवाडी. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस करण्यासाठी व्यासपीठावरती जरूर यायचंय.
पहा पुन्हा एकदा काय फटका खेळलाय संतोषच्या बॅट मधून, अगदी स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये 6 धावेंसाठी. 51 धावसंख्या, 50 अप मोहिती सरकार संघाची. बिनबाद 51 धावसंख्या धावपलकावरती. टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय काय फटका सजवलाय संतोष डबडेच्या माध्यमातून. 51 धावसंख्या धावपलकावरती. राजू कंक गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम चेंडू पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला लोवर फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये अगदी थोडासा चेंडू अडकताना पाहायला मिळतो आणि त्यापूर्वी 2 धाबा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे. 4 षटकांचा जवळपास खेळ समाप्त झालाय. 53 धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळतीये. 13.30च्या धावगतीने धावसंख्या होताना पाहायला मिळतीये. आणि पहा ओम साई एमटीसी टीमच्या माध्यमातून काय प्रक्षेपण केले जाते पहा. अगदी घार खर तर उंच भरारी घेताना पाहायला मिळते आणि त्याचं दृश्य ऑन स्क्रीन आपल्याला ओम साई एमटीसी स्पोर्ट्स लाईव्ह टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 53 धावसंख्या धावपलकावरती. एका बाजूला पाहायला गेलं तर 12 चेंडू 18 धावा वरती किरण आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. 12 चेंडू 26 धावसंख्येवरती संतोष फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम षटक कोण टाकेल आता गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज वापरला जाईल चर्चा केली जाईल, प्लॅनिंग केलं जाईल. खरं तर डेथ ओव्हरचं षटक स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला जाईल संघ नायकाच्या माध्यमातून. शेवटचा षटक आणि शेवटचा षटक खूप महत्वपूर्ण असणार आहे, कारण याच षटकामध्ये नेहमीच आपण सातत्याने पाहायला गेलं डेप्थ वाईज स्पेशालिस्ट गोलंदाज येत आहेत आणि त्याच गोलंदाजांवरती मोठा अटॅक करण्याचा प्रयत्न सातत्याने मात्र फलंदाजांकडून केला जातोय. आता इथून टार्गेट केला जाईल का मात्र या अंतिम षटकासाठी आणणाऱ्या गोलंदाजांवरती, कारण दोन्ही फलंदाजांचा विचार केला. सलामीला आलेले किरण काटेकर आणि संतोष हे दोन्ही फलंदाज अगदी उत्तम फलंदाजी करत असताना मात्र इथे पाहायला मिळत आहेत. 53 धावसंख्या धावपलकावरती लागले. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता उर्वरित 6 बॉल आणि या 6 बॉल मध्ये आता इथून टार्गेट कितीचा सेट केला जाईल ते पाहणारे हे 6 बॉल. जवळपास 70+ जर धावसंख्या बनवली गेली तर नक्कीच एक गुड फायटिंग टोटल म्हणावी लागेल. पुन्हा एकदा डीप फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. अगदी क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळतोय. गॅप आहे मोठा, नाही धावांचा तोटा. चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय हा चौकार. 57 धावसंख्या धावपलकावरती. पहिला चेंडू डीप फाईन लेगचं क्षेत्र निवडलं आणि अगदी पाहायला गेलं तर क्षेत्र थोडंसं खाली पाहायला मिळालं आणि चेंडू 4 धावेंसह बाहेर जाताना पाहायला मिळतो. 57 धावसंख्या. पुन्हा एकदा पहा ओम साई एमटीसीच्या माध्यमातून ऑन स्क्रीन आपल्याला दृश्य दाखवलं जातंय. खरं तर 57 धावसंख्या आपण धावपलकावरती पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 4 धावसंख्या ऍड होताना नक्कीच पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पहा अलॉंग द कार्पेटचं क्षेत्र निवडलंय. अगदी हलक्या हाताने चेंडू घेऊन काढलाय. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं. त्यानंतर पाहिलं तर फेकी अप्रतिम आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. 58 धावसंख्येवरती विकेट क्रमांक 1. खर तर उच्च दर्जाची स्पर्धा आणि उच्च दर्जाची स्पर्धा. धावसंख्या. एक गडी बाद झाला धावबादच्या माध्यमातून. खर तर अलॉंग द कार्पेटच्या साह्यानं क्षेत्र निवडलं होतं आणि त्यानंतर एक महत्वपूर्ण विकेट जी हवी होती ना अंतिम षटकामध्ये ती मात्र इथून मिळालेली आहे. आणि 12 बॉल मध्ये 26 धावांवरती संतोष बाद होताना मात्र इथे पाहायला मिळतात. अगदी चांगली खेळी इथे मात्र पाहायला मिळते. प्रोजेक्ट स्कोरचा विचार केला तर 66 इथे आपल्याला दाखवते. 13.38च्या सरासरीनं 58 धावा धावपलकावरती. एक महत्वपूर्ण विकेट माघारी. 4.2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 4 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी असणार आहे. अमित गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटकासाठी इथून
आणि हे अंतिम षटकातील उर्वरित 4 बॉलमध्ये अविराज सर किती धावा येतील हे खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. 15 ते 16 धावसंख्या नक्कीच बनवण्याचा प्रयत्न राहील आणि जर 15-16 धावसंख्या बनवली गेली तर गुड फायटिंग टोटल नक्कीच पाहायला मिळेल. पहा अगदी यष्ट्यांच्या लगत क्षेत्ररक्षक यष्टीरक्षण करताना राजू कंक आपल्याला पाहायला मिळते. रणनीती आखली गेली आहे, प्लॅनिंग केलं गेलं आणि ते प्लॅनिंगचं एक्झिक्युशन होताना पाहायला मिळतं. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. खरं तर 70 धावसंख्या बनवली गेली, 12 धावसंख्या अजूनही बनवल्या गेल्या तर गुड फायटिंग टोटल नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पहा थोडासा खाली राहिलेला चेंडू ऑन साईडला टार्गेट करण्याच्या प्रयत्नामध्ये डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते आणि एकच धाव 22च्या माध्यमातून धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळते. 59 धावसंख्या धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. डेथ ओव्हरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली तेजसच्या माध्यमातून. त्यानंतर पाहिलं तर लॉंग स्टॉप रिजन मध्ये अगदी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. 1 धाव धावफलकावरती आणि 60 धावसंख्या धावफलकावरती. रुपेश सर खरं तर चांगली गोलंदाजी डेथ ओव्हरच्या षटकामध्ये तेजसच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाल्याने 6 धावसंख्या खर्च केली गेली. डेफिनेटली कारण 6 धावा अंतिम षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी आणि हाही बॉल पहा अगदी मिडल स्टंप डिलिव्हरी होती. ऑन साईडला घेऊन काढला, लॉंग ऑन मध्ये ऑन ड्राईव्ह करायचा होता. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. उचलता स्कीट झाला हातामधून बॉल आणि ती अतिरिक्त धाव घेण्याचा प्रयत्न परंतु स्टंप पडलेत आणि इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये अंतिम बॉलवरती ही विकेट मात्र मिळेल आणि इथून 60 धावा धावफलकावरती की इथून टार्गेट सेट केला जाईल. 62 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिली इनिंग समाप्त झाली आणि इथून विजयासाठी 63 धावांची गरज असणार आहे ती जेडी स्पोर्ट्स या टीमला. तोपर्यंत जाऊया टॉस का बॉस मध्ये किरणजी मस्कर सरांकडे. मी विनंती करेल सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम यांचे पिता श्री संपतराव धोंडीराम थोरात साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस घेतोय. दादा आपल्या शुभ हस्ते येणाऱ्या मॅचचा आम्ही टॉस घेतोय. येस दादा येऊ शकता इकडे. मॅच खेळली जाते वीर योद्धा विपक्ष भैरवनाथ स्पोर्ट्स अशा 2 संघांमध्ये मॅच खेळली जाते. आयकॉन खेळाडू रोहित पाटील एका साईडला, दुसऱ्या साईडला योगेश पाटील. तर चॉईस प्लेयर अर्थातच शुभम शेवाळे भैरवनाथ टीम मधून खेळताना दिसेल आणि राजू हिनुकले अर्थातच आप्पाचा विषय लेख होलाय. चल दोन्ही खेळाडूंना विनंती करेन 12वे खेळाडू तुमचे जर का उपस्थित नसतील तर इथे पेनल्टी दिली जाईल याची कृपया दक्षता घ्या. कॉल कोणाचा आहे? येस वीर योद्धा कॉल आहे. हेड आणि टेल हा कॉल तुम्हाला द्यायचा आहे. येस दादा आपण उडवू शकता. महत्वाची मॅच आहे ही. हेड आणि टेल. हेड इट इज अ कॉल आणि इट्स अ टेल. येस टॉस जिंकलाय तू. सगळ्यात पहिल्यांदा या आयोजनाकडे मिळेल. भरपूर मेहनत तुझी राहिली आयोजनामध्ये आणि काही याचा इफेक्ट मॅचवरती पडतो का? कारण की एक खेळाडू म्हणून विचारतोय तुला. हॅलो. तसं बघायला गेलं तर रात्री अगदी पहाटे 4 पर्यंत इकडेच होतो. थोडंसं होतं पण सर्वाधिक महत्त्वाचं माझ्यासाठी आयोजनाला कोणती कमी पडू नये, आयोजनाला कोणतेही गालबोट लागू नये. सागर एवढा मेहनत घेतो तर त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणं आमची जबाबदारी आहे. त्यामुळे थोडंसं पहिल्यांदा प्रेफरन्स मी आयोजनाला देतो. मॅचमध्ये त्याचा इम्पॅक्ट होईल न होईल ते माहीत नाही, परंतु 100% देण्याचा प्रयत्न निश्चित राहणार आहे. मला हेच ऐकायचं होतं तुझ्याकडून. अगदी तेच बोललात. पण कराड तालुका टेनिस क्रिकेट नवीन मोठ्या स्पर्धा मोठं व्यासपीठ देत चालले तसे तसे खेळाडू आणखीन छान खेळत चाललेत का? या मताशी सुसहमत आहेस का? 101% सर सहमत आहे. तुम्ही पाहिला असेल पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग झाली रबर बॉलची. तिकडे कराड 11ने अगदी 1 साइड मॅच मारल्या म्हणजे तिकडे खूप मोठा मंच होता. तुम्हाला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील टॉपचे तालुके तिकडे सहभागी झाले होते आणि त्या टॉपच्या तालुक्यामधून आमचा संघ टॉपला गेला. म्हणजे अर्थातच पोरांच्या मध्ये जबरदस्त स्पार्क आलेला आहे, जबरदस्त क्वालिटी वाढलेली आहे आणि ही क्वालिटी त्यांची टेनिसमध्ये राहू आणि निश्चितच आम्ही आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून येणाऱ्या ज्या स्पर्धा असतील पश्चिम महाराष्ट्राच्या तिकडे निश्चितच चॅम्पियन बनण्याचा प्रयत्न करू. अंडर 22 देखील तिथे पोरांनी हे केले. टॉस जिंकल्यास आता महत्वाचा निर्णय. खरं तर सर 8 दिवस बिलकुल पाऊस नव्हता. प्रिडिक्शन वेगळं होतं, डिसिजन्स त्यावेळेस वेगळं ठरलं होतं. पण आजचा जो कंडिशन आहे, आजचं जे वेदर आहे, क्लायमेट कंडिशन आहे त्यानुसार आज अनप्रेडिक्टेबल सिच्युएशन राहणार आहे. ज्या प्रकारे पावसाची सकाळपासून संततधार सुरू आहे
तरी देखील पहिल्यांदा खरं तर पाऊस नसल्यावरती बॅटिंगकडे जाणार होतो, परंतु आज सध्या फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतोय. फिल्डिंग घेतात. येस आप्पा, नुकतंच गाणं आलंय तुमच्यावरती आप्पा. खूप ओल्ड इज गोल्ड कराड टेनिस क्रिकेटचे. आप्पा काय बोलतात, टीम हवी तशी तयार झाली पूर्ण? हा नक्कीच, जशी टीम मला हवी होती तशीच झालेली आहे. आमचे संघमालक सर्जेराव वीर मामा यांनी आम्हा सर्वांना संधी दिली, त्याबद्दल त्यांचा मी खूप आभारी आहे. नक्कीच एक युनिट म्हणून, एक ॲज अ लीडर म्हणून एक चांगली ऑप्शनला आम्ही टीम घेतलेली आहे. तर ह्या संपूर्ण 2 दिवसामध्ये माझ्यासह सर्व सहकाऱ्यांचा मला साथ मिळेल आणि आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. बाकी रेस्ट ऑफ द हिस्ट्री. येस आप्पा, स्पर्धा म्हणजे जत्रा आणि जत्रा म्हणजे क्रिकेटची, टेनिस क्रिकेटची, कराड टेनिस क्रिकेटची स्पर्धा, हे कॉम्बिनेशन झालंय का आता? नक्कीच सर, तुम्ही पाहिलं तर कराड क्रिकेट असोसिएशन चालू झालं तेव्हा रोहित पाटील हा आमच्या कराड तालुक्याचा पहिला खेळाडू म्हणून शेवटपर्यंत ओळखला जाईल. त्या माणसानं खूप मेहनत केली. आतापर्यंत जे हे सगळं श्रेय आहे, नक्कीच स्पॉन्सर मिळाले, पॉलिटिशियन लोक मिळाली, सगळी लोकं मिळाली, पण ह्या माणसाचं जे नेतृत्व होतं पहिल्यापासून ते विसरू शकत नाही. कारण जर तुम्ही उभं राहिलात तर तुम्हाला खूप चॅलेंजेस असतात. आज मोठमोठ्या व्यक्तींना तो फेस करतो, मोठमोठ्या व्यक्तींना तो चांगला बांधून ठेवतो. इट्स नॉट अ जोक. आज माझ्यापेक्षा खूप लहान आहे तो, पण आज चांगल्या चांगल्या व्यक्तींना तो मान सन्मान देतो किंवा त्यांचं व्यवस्थितरित्या स्वागत वगैरे करतो. आणि आज हे कराड क्रिकेट असोसिएशन आहे, ह्याचा जर संपूर्ण तुम्ही आतापर्यंतचा जर इतिहास पाहिला तर संघर्ष आणि संघर्ष आणि संघर्षच राहिलेला आहे. आज संघर्षातून आज ही एवढी मोठी जत्रा भरलेली आहे बघा दादा, खरंच. आणि तुमचंसुद्धा आम्ही कौतुक करीन, तुम्ही पण आमच्यासोबत जोडलेला आहात, तुम्ही त्याचे साक्षी आहात. आज सागरदादांच्या रूपात आमच्याकडे खंबीर नेतृत्व आहे. नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये दादा शब्द आहे तुम्हाला, आज आपल्या भागामध्ये कराडचं नाव होते, पण महाराष्ट्रात कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचं नाव हे नंबर 1ला असेल, हे माझी तुम्हाला ग्वाही आहे. थँक्यू सो मच. दोघेही लेजंड खेळाडू होते, यासाठी टॉससाठी आम्ही वेळ घेतला. मात्र लगेच मॅचकडे जाऊयात. अर्थातच भैरवनाथ स्पोर्ट्स आकाईवाडीनं टॉस जिंकला आणि गोलंदाजी घेतली त्या टीमनं. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. आमचे सन्मान्य आदरणीय आबा अर्थातच अमित शेट्टे साहेब, मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती. अमित दादा आपण या व्यासपीठावरती आबा प्लीज. या बॉलवरती आक्रमण राजू कंक, हा मात्र पेटतोय. दे धडक बेधडक. राजू कंक हा खेळाडू आहे कडक 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 कडक. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्माननीय अतुलजी बागल साहेब, कांती शेठ असतील, आमचे अमितजी बागल साहेब असतील, या सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. अर्थातच सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम, पुरस्कृत अर्थातच कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2.0 साठी आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून अधिक स्वागत. वेलकम अमित दादा, वेलकम. यस, इथे राजू कंक हा धावांचा अगदी बकासूर म्हणून ओळखला जात आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये ऑन साइडला केलेलं ग्रास आहे. आउटफिट स्लो आहे विराज सर पाहायला गेलं तर, कारण बॉल सहजासहजी आहे ना, ट्रॅव्हल होत नाहीये, तरी सुद्धा बऱ्यापैकी इथून पाहायला गेलं तर ग्रास कमी केले. मैदान सजवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला गेलाय. तुम्हा सर्वांची लाडकी आणि अगदी आतुरता होती या स्पर्धेची, जी स्पर्धा येऊन ठेवली. आणि आपण पाहतोय आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्यामध्ये आपण इथून आगमन करत आहोत. अनिल राईट अमोद विकेटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. इथे क्षेत्ररक्षक आहे, दूरवर पोचण्याचा प्रयत्न अपुरा राहिलाय आणि इथून जीवदान मिळालं जरूर. तोपर्यंत इथे धावा कंप्लीट केल्या जात्या ती 1 आणि एका धावेने धावपलकावरती धावा लागल्या जात्या त्या 9 धावा. राजू कंक एक मोठं नाव आहे या स्पर्धेमध्ये, खरं तर सातत्यानं सिद्ध करत आलाय स्वतःला, त्यामुळे पश्चिम विभागामध्ये चर्चेत राहिलेलं व्यक्तिमत्व आहे. पुन्हा एकदा पहा बॅटची कड, अगदी लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे आहेत आणि त्यानंतर पाहिलं तर एकच धाव कंप्लीट होताना पाहायला मिळतीये. डेफिनेटली, कारण थोडासा बाहेर जाणारा बॉल होता दूरवर अन्य पद्धतीने, ते मात्र पाहायला गेलं जरूर पोचले नाहीत. 10 धावा धावपलकावरती. इथून आपल्याला पाहायला मिळतात गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये रोशन पाटील सर, आणखी एक पाटलाचा पोरगा, सातत्याने कराड तालुक्यासाठी मात्र क्रिकेटसाठी मोठं योगदान देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडासा बाहेर ठेवण्याचा गती परिवर्तन मात्र पाहायला मिळाली. वाईटचा निर्णय, अतिरिक्त धाव जोडली जाईल. 11 धावा धावपलकावरती. पहिला षटक आहे, तुम्हाला इथून बनवायचे आहेत 63 धावा आणि त्याचा पाठलाग करत असताना इथून 11 धावा धावपलकावरती आतापर्यंत आल्या आहेत जेडी स्पोर्ट्स गारेवाडी टीमच्या धावपलकावरती.
शानदार इथून व्ही व MTC लाईव्ह कडनं हा मात्र मैदान कव्हर केलं जातोय, ही खासियत आहे. म्हणून तर म्हटलं जातं ना की तुमची मेहनत जर का असेल त्या मेहनतीचं फळ सातत्याने तुम्हाला मिळत असतं. आणि इथून तेच राजू कंक यांच्याविषयी आपल्याला पाहायला मिळतं. जर थोडासा विचार केला आपण ह्या वर्षीचं रबर बॉलमध्ये ज्या प्रकारे मात्र खेळ केले ना पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये, या नावाची फक्त हवा आणि हवाच होती. चुलीवरचा तवा आणि राजू कंक यांची हवा सातत्याने मैदानामध्ये पाहायला गेले. ते स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात. नयनरम्य अगदी या मैदानाची दृश्य इथे मात्र पाहायला मिळत आहेत. टेक अँड ऍक्शन आपण पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक आहे तिथे. हा बॉल स्किट झालाय. MTC लाईव्ह टेक्निकल टीम या बॉलला करा येलो हायलाइट बोल्ड आणि इटॅलिक. बॉल चालला सीमारेषा पार 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 पार. पहा झेल सुटलाय, म्हणतात ना ड्रॉप द कॅचेस लॉस द मॅचेस. खरं तर क्षेत्ररक्षण करताना जेडी स्पोर्ट्स गारेवाडी संघाच्या माध्यमातून सुद्धा झेल सोडले गेले. आणि या मॅच मध्ये पाहिलं तर अगदी चेंडूच्या खाली अमित आपल्याला पाहायला मिळत होता. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि चांगल्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झेल सोडलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धाब्यांसाठी. खरं तर बकासूर सारख्या खेळाडूचा जर झेल सोडला तर नक्कीच तुम्हाला परिणाम हा वाईट पद्धतीचा भोगावा लागू शकतो. 18 धावसंख्या धावपलकावरती. डेफिनेटली 14 बॉल मध्ये 14 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळताना पाहायला मिळतात आपल्याला राजू कंक. चेहऱ्यावरची स्माइल पहा, सांगतीये चेहऱ्यावरची स्माइल. हा कॅच किती महत्वाचा होता. झेल सुटल्यानंतरचा चेहऱ्यावरती दिसणारा आनंद आपल्याला राजू कंकच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला 18 धावसंख्या धावपलकावरती. अभिगारे स्ट्राईक एंडला आपण इथे पाहतोय. जीवदान मिळाले आणि निश्चित अविराज आपण उत्तम उदाहरण आपण दिलं तिथे. जी स्माइल होती, वाढण्याचा कस, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. हा बॉल होतोय शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून परफेक्ट इथे मात्र येतोय. अभि यांच्या बॅट मधून षटकार. आक्रमणाला सुरुवात झाली. काय फटकेबाजी केली आहे पहा अभिच्या माध्यमातून. अगदी पुढामध्ये टाकलेला चेंडू अगदी कव्हरच्या डोक्यावरून 6 धाब्यांसाठी अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. अभिगारे सांगतोय अभि नाही तो कभी नाही आणि 6 धावसंख्या धावपलकावरती जोडताना पाहायला मिळतोय. सगळ्यात महागडा खेळाडू ऑक्शन मधील मात्र पाहायला मिळाला. सगळ्यात जास्त बोली याच खेळाडूवरती लागली. अभि हा खेळाडू आहे खास. रोल कॅमेरा टेक अँड ऍक्शन प्लाय क्लासिक क्लास 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 क्लासिकल षटकार. पहा ओम साई MTCच्या माध्यमातून स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. काय अप्रतिम दृश्य पहा. पुढे टाकलेला चेंडू स्लॉट मध्ये होता आणि पाठवलं अगदी स्ट्रेटच्या दिशेनं 6 धाब्यांसाठी. 6 धावसंख्या 30 धावसंख्या धावपलकावरती. जी धावसंख्या 18 वरती होती ती धावसंख्या भरकन जाऊन पोहोचली ती 30 धावसंख्येवरती. हे दोन्ही खेळाडू खास आहेत. अगदी उत्तम लय पद्धतीने खेळताना पाहायला मिळत आहेत. अगदी स्क्वेअर कट केले. थर्ड मॅन रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाल्या. स्क्रीनवर आपण पाहू शकताय. अगदी नयनरम्य डोळ्यांची पारणं फेडावी असं मात्र या भूमिपुत्र मैदानाचं दृश्य. आणि या दृश्य टिपले गेले MTC लाईव्ह या मात्र आपल्या टीमला आणि आमचे देवीचे पाडाचे मात्र कॅमेरामन मॅरी यांच्याकडून मात्र टिपले गेलेले आहेत. अँडी मात्रे देवीचा पाडा डोंबोली याच्या माध्यमातून ही संपूर्ण ड्रोन व्ह्यू कॅमेरा सध्या मात्र तुम्ही पाहताय ओमसा MTCच्या माध्यमातून. आणि सुरेख फटका यावेळी देखील निघून जातोय. मात्र खास पारितोषिक आले अक्षय मात्रे. तुझे दोन्ही कॅमेरामॅन आहेत ते आज मेहनत घेत आहेत. संपूर्ण दृश्य खेळाडूंना झूम करतायत. प्रत्येक क्षण टिपतायत. त्या दोन्ही आमच्या कॅमेरामॅनसाठी 101 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचलं गेल्या. अर्थातच शिंगणवाडीचे लारा पैलवान सचिन शिंगण यांच्या माध्यमातून दोन्ही कॅमेरामॅन त्यांच्यासाठी 201 रुपयाचं कॅश प्राइज आले. थँक्यू सो मच. पहिल्यांदाच कॅमेरामॅनसाठी आलेलं पारितोषिक. आपण पहिल्या सामन्यामध्ये किरण सरांनी इंटरव्ह्यू घेतली होती त्यावेळी सांगितलं होतं इथून कॅप्टननी की गोलंदाजांना आज 7 मिळणार आहे. परंतु ज्यावेळी बकासूर राजू कंक सारखे खेळाडू मैदानामध्ये असतील त्यावेळी कोणताही तुम्ही गोलंदाज आणा त्यांना मात्र परिपूर्ण समाचार घेण्याचा प्रयत्न. वॉट फलंदाजी. अभि यांच्या बॅटमधून आणखी एक अगदी रुबाबदार देखना लाजवाब षटकार. पहा अगदी बॅटचा टायमिंग पाहायला मिळतोय प्रॉपर आणि त्यानंतर चेंडू हवाई सफर पाहायला मिळतोय. अगदी षटकार गेल्यानंतर बॅटचं चुंबन सुद्धा घेतलं गेलं अभिच्या माध्यमातून. पाहिजे म्हणजे बॅटची साथ अभिला देताना नक्कीच पाहायला मिळते. 38 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. या षटकामध्ये पाहिलं तर अभिच्या माध्यमातून 3 षटकार आणि राजू कंकच्या माध्यमातून खरं तर एक सिंगल धाव. टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावसंख्या. प्रतिषटक 22 धावगतीनं धावसंख्या होताना पाहायला मिळते. समीकरण आहे 18 चेंडू 19 धावसंख्येची गरज.
44 धावफलकावरती लागल्या जेडी स्पोर्ट्सनं ज्या प्रकारे खेळ केले, शरद दादा घारे आणि राकेश दादा घारे इथून खुश असतील, राजू कंक आणि तेजस घारे ज्या प्रकारे खेळ केले, परंतु इथून अभिच इथं मात्र कर्तृत्व आपल्याला पाहायला मिळेल. अफलातून फलंदाजी अभि यांची पाहायला मिळाली. ओ स्लो डिलिव्हरी, चेंज ऑफ द स्पेस, गती परिवर्तन, आदर्श याही नावाचा सातत्याने मात्र आपण पाहायला गेला तर कराड तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये मात्र चर्चेला गेलेलं नाव आहे. आणि त्याच खेळाडूंना मात्र इथून गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 3साठी मात्र इथे आणले गेले. कारण इथून या दोन खेळाडूंपैकी विकेट खूप महत्वपूर्ण आहे. सामना थोडासा दूरवर जाताना पाहायला मिळतोय. 17 बॉलमध्ये 19 धावा इथे जमवायच्या आहेत. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. 7 बॉलमध्ये 21 धावांवरती राजू कंक खेळतायत. 6 बॉलमध्ये 21 धावांवरती अभि घारे खेळताना मात्र इथे पाहायला मिळत आहेत. हे समीकरण आहे आणि त्यासाठी आदर्श यांना इथून आणलं गेलंय. लोअर फुल टॉस बॉल अगदी स्कीड झाला होता हातातून. नो बॉलचा इशाराही आलाय, म्हणजे येणारा बॉल असणार आहे फ्री हिटचा आणि तो फ्री हिटचा बॉल फेस करण्यासाठी मात्र इथून असतील ते राजू कंक. खरं तर रुपेश सर, प्रत्येकाला आतुरता लागलेली असते ती म्हणजे फ्री हिटची चेंडू. जसं नोकरी करणारे जे नोकरी वर्ग करणारे जे असतात त्यांना बोनसचा जसं पद्धतीने मिळतो दिवाळीचा, तसा क्रिकेटमध्ये एक बोनस चेंडू म्हणजे फ्री हिटचा चेंडू मानला जातो. तो फ्री हिटचा चेंडू फेस करतो तो राजू कंक. ओहो, काय फटका केलाय पहा. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय. 6 धावांसाठी येतोय राजू कंक. ब्रँडेड षटकार, 6 धावा. खूप छान इथे सजवलं गेले. राजू कंक 9 बॉलमध्ये 27, 52 धावा धावफलकावरती लागल्यात. आज जोश आहे प्रत्येक खेळाडूमध्ये, खेळाडू क्रीडा रसिकांमध्ये. आयोजकांनी घेतलेली मेहनत, बेस्ट मॅनेजमेंट डायरेक्टर म्हणून ज्यांची ओळख आहे सागरजी पाटील, आणि तेवढीच उत्तम साथ रोहित पाटील सर आमचे असतील. राजू कंक ही आपण पाहायला गेलं तर या आयोजनामध्ये मोठी भूमिका. मग बक्षीसदात्यांपैकी सगळ्यांचं कौतुक करावं लागेल. वाव, हाही फटका चांगला सजवलाय. रोखून नजर, आकार, उकार, सत्वर, तत्पर राजू कंक तयार झाले आणि फेकून दिले कव्हरच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. काय फटका खेळलाय पहा. जागा बनवली आणि ऑन स्क्रीन आपण पाहतोय काय फटका सजवला राजू कंकच्या माध्यमातून. अप्रतिम फटका, क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा. डीप पॉइंट वेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी हा षटकार पाहायला मिळतो. 58 धावसंख्या धावफलकावरती. खूप छान इथे. आता इथून 10 बॉल 33 वरती वैयक्तिकरित्या राजू कंक खेळताना पाहायला मिळत आहेत. 6 बॉल 21 वरती अभि घारे आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली 58. येणारे 15 बॉलमध्ये 5 धावांची गरज. MS स्टाईल धोनीनं हा फटका केलाय, मात्र सजवलाय षटकारासाठी. मॅच फिनिश केली आणि राजू कंक विजयाची सिग्नेचर साइन करत आहेत आणि संघ मात्र होतोय विजयी. जेडी स्पोर्ट्स घारेवाडी टीमचा हा सितारा. नमस्कार केला जातोय, आशीर्वाद घेतले जातात या विकेट मातेचं. म्हणून तर या खेळाडूला म्हटलं जातं खास आणि बेशमाल धावांचा बकासूर. पश्चिम महाराष्ट्रातील जमदार खेळाडू ज्याची ओळख आहे 11 बॉल 39 धावांची बारदार खेळी करणारा हा खेळाडू आहे राजू कंक. राजू कंक, राजू कंक. रुपेश सर, या दोन खेळाडूंसाठी सन्माननीय प्रबोध ताटे साहेबांच्या माध्यमातून रोख रुपये 501 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. दोन्ही खेळाडूंना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. सन्माननीय आदरणीय प्रमोद ताटे साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेलं हे प्रत्येकी 501 रुपयांचं बक्षीस